या घडीची महत्त्वाची बातमी आहे। भुजबळांच्या एंट्रीमुळे नाशिकमध्ये 4 मंत्रिपद आहेत। इतिहासात पहिल्यांदाच नाशिकला 4 मंत्रिपदाचा मान मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे, दादा भुसे नाशिकचे मंत्री आहेत, तर नरहरी झिरवळही नाशिकमधून मंत्री आहेत। त्यामुळे आता भुजबळांच्या रूपाने नाशिकला 4 मंत्रिपद मिळणार आहेत। इतकंच नाही तर असं म्हटलं जात आहे भुजबळांच्या रूपाने नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं नाशिकमध्ये त्यानंतर जड मानलं जात आहे। त्यामुळे अर्थातच नाशिकमध्ये आता भुजबळांच्या कमबॅकमुळे काय होती हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। अर्थात जातीयवादी लोक पोचतायत अजित पवार, आणि त्यामुळे अजित पवारांना फार मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल अशी टीका जरांगे पाटील यांनी केलेली होती। आता या सगळ्या संदर्भात लक्ष्मण हाके काय म्हणतायत ऐकूया आपण। या महाराष्ट्रामधल्या माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। आणि ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता, पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर ओबीसी नेते यांच्या समोरचे येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत। माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे। आणि याच्याही पलीकडे जाऊन माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे। पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल। या सर्वांना सदिच्छा आहेत, पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। 9:46 आणि अगदी पुढच्या 15 मिनिटातच या ठिकाणी आता मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल। माणिकराव कोकाटे, दादा भुसे नाशिकमधील मंत्री आहेत आणि नरहरी झिरवळ सुद्धा नाशिकमधून मंत्री आहेत, तर भुजबळांच्या रूपानं नाशिकमध्ये आणखीन एका मंत्र्याची आता एंट्री होणार आहे। याच दृश्याचा घेतो एक छोटासा ब्रेक। याच बातम्यांवर कायम राहणार आहोत, कारण छगन भुजबळ कॅबिनेट मंत्रिपदाची पुढच्या 15 मिनिटात शपथ घेणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।